HR इथं मुद्दामून हजर नाही आहे असं एकंदरीत चित्र आहे. पण डायरेक्टर अशोकजी राठी आहे, त्यांच्यासोबत आमची चर्चा झाली आणि त्यांनी आमच्या लेखी निवेदनाला 8 दिवसात उत्तर लेखी स्वरूपात देऊ असं त्यांनी सांगितलं. पण भारताचा काय जगाचा इतिहास आहे. कामगाराला शोषण करूनच कंपनीचे नफे वाढलेले आहे, हे तर अधोरेखित आहे. तुम्हाला माहीत आहे, तसं शेतकऱ्याला लुटून जेव्हा देश चालतं तसंच कामगाराला शोषण करून कंपन्या मोठ्या होतात. यांच्या अधिकाऱ्यांचे पगार 50, 60, 70 हजार राहतं. यांचे कॅबिन, यांचे सगळे चोचले पुरवाले कंपनीला पैसे असतं, पण कामगारासाठी मात्र यांच्याकडे पैसे नसतं. त्यांना मुद्दामून ताणून घ्यायचं. गुलामीसारखं जे पूर्वीची गुलामी थोडी बदल झाला, पण गुलामीचे विचार मात्र कायम आहे आणि ते प्रहार मोडून काढल्याशिवाय राहणार नाही. ताकदीनं मोडेल. कंपनीला आमचा निर्वाणीचा इशारा आहे का या कंपनीनं आमच्या कामगारांच्या घराच्या चुली चालू ठेवल्या, पेटवल्या, त्याच्याबद्दल आभारच आहे. परंतु शोषण करून त्यांना कुठलं तरी आम्ही पाहतोय त्यांच्यावर अन्याय करून जर काही होत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही. चाहे कितना भी बंदोबस्त लगा दे, कुछ भी लगा दे, एकदा आम्ही भूमिका घेतल्यानंतर त्याची आरपारची लढाई केल्याशिवाय आम्ही राहत नाही. नेमक्या कोणत्या मागण्या ज्या आहेत निवेदनातून? आता खरं तर इथलं कंत्राटी कामगार जास्त आहे आणि कायम कामगार कमी आहे. हाच मोठा 200 कायम कामगार आहे आणि 450 कंत्राटी आहे. आणि स्वरूप जर फॅक्टरीचं पाहिलं तर कायम कामाचं आहे. म्हणजे काय होतं आहे का कंत्राटी कामगार केव्हा ठेवता येतं का जेव्हा कामच कंत्राट त्या पद्धतीचं कंत्राट पद्धती म्हणजे 2 महिने चालणारा, 3 महिने लगातार नाही आहे, नियमित काम नाही आहे. तर तिथं नियमित कामाला जर कंत्राटी नेमत असेल तर ते कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे. त्याबाबतचे काही विषय आहे. काही महिलांना PF वगैरे, ग्रॅज्युएटी वगैरे भेटलेली नाही आहे. तोही विषय आहे, तो तर कायद्यानं द्यायलाच पाहिजे. आणि या सगळ्या मागण्या घेऊन आता 15 एकंदरीत मुद्दे आहे. त्याच्यावर आता 7 दिवस वाट पाहू, नाहीतर मग आंदोलनाचा भूमिका घेऊ. काही संभ्रम नाही आहे. मी सांगतो, तुम्ही मतदारांना व्यवस्थित वाचा. मतदार काय भूमिकेत असतं तुम्ही सांगा. जिल्हा परिषदला जर भाजप आणि शिंदे सेना जर वरचढ ठरत असाल, इतक्या ताकदीनं येत असाल, म्हणजे जिल्हा परिषदचा मतदार म्हणजे ग्रामीण मतदार, शेतकरी मतदार हाय जर BJPले आणि युतीतल्या पक्षाले व्होट मारत असेल तर मग राहिलं काय मतदारामध्ये? कसं आहे, लोकशाही पाहिजे म्हणतात लोक, पण लोकशाही जोगते लोक तर पाहिजे का नाही? इथं लोकशाही जोगते लोकच राहिले नाही. व्यवस्था अशी आहे का जितना लुटना है उतना लूट लो, जितना जमता है उतना जमा लो. आणि मुळात राजकारणी लोकांना धर्म आणि जात हे अजेंड्यावर आली आहे देशामध्ये. इथं धर्म, जात आणि नाहीतर पैसा, ह्या 3 गोष्टीनं या लोकशाहीला खाल्लेलं आहे. आणि जोपर्यंत आम्ही राष्ट्रीयत्व खरं स्वीकारणार नाही, मी राष्ट्रावर प्रेम करणं शिकणार नाही, मी या भूमीवर प्रेम करणार नाही, पण ते प्रथम स्थानी आहे का? भारत प्रथम स्थानी आहे का देशामध्ये? धर्म प्रथम स्थानी आहे, जात प्रथम स्थानी आहे, प्रत्येकाच्याच जातीतलं, एका धर्माचा नाही बोलत. त्याच्यानं इथं गरीबच राहणार आहे, श्रीमंत. आणि मग श्रीमंत लोक काय करन का, आता तुला ताप आला ना, हे क्रोसिनची गोळी घे, थोडासा उतरला का कामाला लाग. म्हणजे निवडणूक आली का हे चिकन आणि मटण खाय किंवा पैसा घे. नाही तर मग जाती धर्माचं टेरामाशीन मारलं का, तो मूळ शेतकऱ्यानंच मतं मारले का नाही? भाजपच्या कमळले भाऊ नाही मारले का? आम्ही आंदोलन पावसामुळं एकंदरीत सगळ्या ह्याच्यातून मागं घेतलं तर आम्हाला लोक बोंबलले. आणि आता तुम्ही मतच ले का भाजपले मारले. आता कुठे गेलं रे तुमचं शेतकरी? जय जवान जय किसान. काय चाललं काय? तुम्ही जे म्हणता ना मतदाराला जमणार नाही आणि मतदार संभ्रम, मतदार खायचा संभ्रमात आहे. मतदार म्हणजे जिधर से मिलता है, कुछ लोग तो ऐसे आहे मतदार, त्या जिकून भेटन तिकून जमून टाक सायाले. तुम्ही सांगतोय माझे काही कार्यकर्ते, मी 20-20 वर्ष त्या कार्यकर्त्याला खतपाणी घातलं, ताकद दिली. तो कार्यकर्ता वेळेवर BJPला वाटलं का नाही बाबा हा निवडून येतो, त्याला घेऊन घेतलं. कार्यकर्ता चालला गेला BJPत, तो निवडून आला, बरं वाटलं, समाधान आहे. आता कार्यकर्ते सुद्धा राजकीय पक्षाला भाड्यानं घ्यावं लागतं. हे व्यवस्था आहे. कोण जाग्यावर आहे? नेता जाग्यावर नाही, कार्यकर्ता जाग्यावर आहे का? तोही नाही. आणि मतदार 50% जाग्यावर नाही आहे भाऊ. अर्धे मतदानाला जात नाही आणि उरलेले मतदानाला जाते, तो काही गेम करते, बरे बिचारी इमानदार राहते,
ते झोपून पश्चाताप करत राहते. ते तुमच्यासमोर येतही नाही, तुम्ही त्याच्यापर्यंत जात नाही. अजित पवारांच्या विमानाचा अपघात जो आहे जो झाला आहे त्यावर रोहित पवारांनी म्हटलं की माझ्या काकांचा घातच झाला. पायलटवर देखील मोठा संशय व्यक्त केला. तुम्ही मला एक सांगा, साधी एस टी बस आपण डेपोत जागा असल्यावरच लावतो का नाही? आता जागा दिसलीच नाही, म्हणजे साधी गोष्ट आहे का? फ्लाईट जर आहे, विमान जर ते आहे, तर ते कुठल्याही 1000% जेथपर्यंत लँडची स्थिती येत नाही तेपर्यंत उतरायचं नाही. हे सगळ्या गाईडलाईन्स आहे आणि त्याला कार्यक्रमच देतं का इथं जर उतरल्या जात नसन तर तुम्ही दुसरा एअरपोर्ट देतं. ते लगेच 1-2 तास पुण्याचा अंतर होतं अर्ध्या तासाचं. का बरं केलं नाही? प्रश्नचिन्ह आहे. का एवढी जोखीम त्या पायलटनं कशी घेतली, त्या संबंधित अधिकाऱ्यानं कशी घेतली? जिथं अजितदादा म्हणजे एक उपमुख्यमंत्री असताना सुद्धा जर अशा प्रकारचे अपघात होतात तर म्हणजे आमच्या यंत्रणा किती किळस झालेल्या आहे. हे किळसवान प्रकार आहे, लक्षात घ्या. बरं झालं ते बाजूच्या वस्तीनं नाही पडलं, गेलं होतं ना बाकीचे लोक आधी. काय होतं आहे आपली जर काही करायचं असलं तर तिथं चान्सेस वाढतात ना. प्लॅस्टिकमध्ये, काचेमध्ये थोडे चान्सेस कमी होते. दुसरं काय म्हणजे संभ्रम असेल कुठं ना कुठं. आणि मुळात अजितदादा म्हणे माझ्याजवळ पण फाईल आहे. अजितदादाची फाईल भाजपकडे होती. अजितदादाच्या लक्षात आलं का भाजपवाले जर फाईल ठेवू शकते तर आपणही फाईल ठेवू शकतो. आता त्यांची फाईल जर भाजपला भारी पडत असेल तर हे किंतु परंतु पुन्हा निर्माण होते. हो, तुम्ही ट्रॅक्टर